अनैतिक संबंधाच्या संशयावरून जबर मारहाण करून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना घाटंजीच्या मानोली शिवारात घडली. ऋषभ राजू गुरुनुले असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे, तर रुपेश गुरुनुले पुंडलिक गुरुनुले असे आरोपींची नावे आहेत. आरोपी रुपेश गुरुनुले यांच्या पत्नीचे मृतक सोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आरोपीने संगनमत करून त्याच्याशी वाद घालून त्याला जबर मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान घाटंजी पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. सर, काल मानोली येथे रात्री जे मर्डरची घटना घडली त्याबद्दलची माहिती पाहिजे. जो आरोपी आहे रुपेश गुरनुले याची पत्नी आणि मृतक यांचे काही अनैतिक संबंध होते. त्या संबंधातूनच हा मर्डर झालेला आहे. आणि आरोपी सोबत म्हणजे आरोपीची जी पत्नी होती ती मृतक सोबत 1 ते 1.5 महिन्यापूर्वी पळून गेलेली होती आणि ती नुकतीच काही दिवसापूर्वी परत आलेली होती. आणि आता पुन्हा आरोपी मृतकची म्हणजे आरोपीची पत्नी आणि मृतक हे एकमेकांपासून दुरावले होते. त्याला कारणीभूत त्या रुपेश गुरनुलेच आहे असं गृहीत धरून यांनी मृतकने रुपेश गुरनुले सोबत वाद घातला होता आणि त्यातूनच त्यांची काल रात्री मारामारी झाली आणि त्याच घटनेमध्ये त्याचा मारामारीमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. दोन्ही म्हणजे आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि पुढील तपास PSI पंडित करत आहे.